हाय, हॅलो, नमस्कार. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये जी सुखदुःख येतात, ती अर्थातच सर्वांना येतात. सुखाच्या क्षणी आपण अगदी हुरळून जातो आणि दुःखाच्या क्षणी खूप खचून जातो. तर यासाठी अनेकांनी आपल्या पूर्वासूरींनी सुद्धा सांगितलंय, की जीवनामध्ये ऊन, पाऊस हे चालूच असतं. तर त्यामुळे दुःखाला सुद्धा आपण विसरणं आवश्यक आहे. कारण सुखाचे येणारे क्षण असतात, ते जरी क्षणभंगूर असले, तरी त्यात जो आनंद आहे, तो जर तुम्ही घ्यायला लागलात आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसते, तो आनंद तुम्हाला कधीही, कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात मिळू शकतो. तर हीच जी संकल्पना आहे, म्हणजे क्षणभंगुरतेमधला आनंद, ज्यामुळे तुमचा दिवस, तुमचे आठवडे, तुमची वर्ष सुंदर होतात. ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना एका पुस्तकाच्या माध्यमातून माझ्या वाचनात आली. पुस्तकाचं नाव आहे इचिगो इची. हे जपानी पुस्तक आहे. अर्थात मी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला आहे, ते मी वाचलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की जपानमध्ये जो चेरी ब्लॉसमचा जो ऋतू येतो, त्या ऋतूला ते साकुराचा ऋतू असं म्हणतात. या झाडांना ते साकुरा म्हणतात. जेव्हा तिथल्या बागांमध्ये फॉर एक्झाम्पल टोकियोमधल्या कुठल्या शहरामध्ये अ, एखाद्या बागेमध्ये समजा त्या माळ्याला, बागेच्या केअरटेकरला पहिली कळी जेव्हा दिसते, सकाळी उठल्यानंतर तो बागेत जातो, झाडाची पाहणी करतो आणि जेव्हा त्याच्या दृष्टीस पहिली कळी येते, त्या गोष्टीला त्यांनी काइका असं नाव ठेवलंय, या संकल्पनेला, की पहिली कळी आली या ऋतूमधली. हा ऋतू साधारणपणे जानेवारी ते मे ह्या कालावधीमध्ये पूर्ण जपानमध्ये त्या भागामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार बघायला मिळतो. तर ही कळी, पहिली कळी दिसल्यानंतर त्याची घोषणा अक्षरशः पूर्ण जपान शहरामध्ये होते आणि त्याचा लोकांना अत्यानंद होतो. त्यानंतर ह्या कळ्या जेव्हा फुलतात, तेव्हा ती फुलं पाहण्यासाठी खास लोक बागांमध्ये जमतात आणि या फुलं पाहण्याच्या कार्यक्रमाला किंवा उत्सवाला या लोकांनी हानामी असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला असं पाहायला मिळेल जर तुम्ही जपानला गेलात तर, की या बागांमध्ये जेव्हा ही फुलं फुलतात त्यावेळेला खूप लोकं या झाडांच्या भोवती किंवा झाडांच्या जवळ फुलांची पाहणी करत असतात. तिथे फेरफटका मारत असतात, आनंदाने गप्पा मारत असतात. अ, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत असतात. पण सगळ्यात पहिलं या फुलांना पाहण्याचा आनंद हे घेत असतात. हा सगळ्यात महत्त्वाचा आनंद ते लुटत असतात. काही लोकं त्यांचं एक आवडीचं जे पेय आहे, त्याला सेक असं म्हणतात, ते घेत असतात. काही लोकं त्यांच्या आवडीचा नाश्ता घेत असतात त्याचबरोबर. हिरवळीवर बसलेले असतात. तर अशा पद्धतीने प्रचंड उत्साहाने आणि अत्यानंदाने हे लोकं हा सण साजरा करतात. त्याला सणच म्हटलेलं आहे त्या लोकांनी. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये कळ्या आल्यानंतर त्याचा साधारणपणे पहिला आठवडा जसा संपत येतो, तशी फुलं तयार होतात. त्या कळी येण्याच्या संकल्पनेला त्यांनी काइका असं म्हटलंय आणि त्या कळीचं जेव्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण फुलामध्ये रूपांतर होतं, त्या संकल्पनेला त्यांनी मनकाई असं म्हटलंय. तर ह्याच्यामधून एक मेसेज ते लोकं असं घेतात निसर्गाकडनं, की अशी काहीतरी तुम्ही गोष्ट करा किंवा जी तुम्हाला आवडते. एन्ग्रॉस होऊन एखादी गोष्ट करायला लागलात, खूप आत्मीयतेने एकरूप होऊन एखादी गोष्ट करायला लागलात, तर तुम्हाला एक क्षणात काहीतरी असं आतून जाणवतं. तो क्षण म्हणजे काइका असतो. काइका मगाशी जे म्हटलं, की पहिली कळी जी ती उमललेली दिसते, पहिली कळी जी झाडावर दिसते, त्याला त्यांनी काइका असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला जेव्हा एखादं काम करताना, कामच करताना असं नाही, कुठेतरी बसलायत, एखाद्या गार्डनमध्ये म्हणा किंवा सकाळी वॉकला गेलायत, आकाशाकडे बघताना, क्षितिजाकडे बघताना, पोहायला गेलात त्यावेळेला, काही वाचताना, काही लिहिताना, असं तुम्हाला जर काही आतून खूप काहीतरी वेगळं जाणवलं आणि तुम्हाला त्याच्यामुळे वाटलं, की अरे मला हे आत्ता कळतंय.
काहीतरी वेगळं लाईटनिंग असं, ती एक अनुभूती असते विचाराची. तर त्याचं एक वेगळंच तेज असतं. तर त्या क्षणाला त्या लोकांनी कायिका असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती तुमची कायिका असते. आणि दुसऱ्या आठवड्यानंतर ही फुलं म्हणजे दुसरा आठवडा पूर्ण झाला, की ही फुलं, पाकळ्या त्यांच्या गळ्याला लागतात. सर्वत्र पाकळ्या पसरतात. अ, म्हटलं तर टोकियो शहरांच्या काही गल्ल्यांमध्ये काही जणांच्या पाहण्यात आलंय, माझे जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्या, की अक्षरशः फुलांच्या पाकळ्यांचं वादळ होतं. पाऊस पडतो, वारा येतो. त्याबरोबर ह्या पाकळ्या सैरावैरा सगळ्या गल्ल्यांमध्ये धावत असतात, पळत असतात. ते दृश्यसुद्धा अत्यंत विहंग बसतं. आणि ह्या वादळामध्ये त्या पाकळ्या ज्या अशा गळून पडतात आणि इकडे-तिकडे धावतात, हा जो ही जी संकल्पना आहे त्याच्यातनं हे लोकं काय म्हणतात, की फुलांचा सीझन संपला म्हणजे तो आनंद जो होता तो क्षणभंगूर होता. पण आम्ही तो आनंद अत्यंत मनापासून अ, उपभोगला. त्यावेळेला अनेक लोकांच्या आयुष्यात काही दुःख आलेली असतात, काही काही वेदना असतात. पण त्या ऋतूच्या सुमारास हे लोकं ह्या ऋतूकडे किंवा या कळ्यांच्या आणि फुलांच्या सोबत जे क्षण घालवतात, ह्याला ते नवीन उमेदीचे क्षण किंवा नवीन सुरुवात करायचा क्षण, नवीन सुरुवात करायचे दिवस अशा अशा दृष्टीने पाहतात सगळीच जपानी लोकं. हे किती सुंदर आहे. आपल्याही पूर्वसुरींनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण दुसऱ्या कल्चरमध्ये किंवा दुसऱ्यांच्या संस्कृतीमध्ये जर असं काही सोपं आणि छान समजण्यासारखं असेल तर ते हे होतं. या पुस्तकाच्या मार्फत माझ्या वाचनात आलं. पुस्तकाचं नाव पुन्हा सांगते, इचिगो इची असं त्या जपानी पुस्तकाचं नाव आहे. मी मराठी अनुवाद वाचला आणि ही संकल्पना प्रचंड आवडली, की क्षणभंगुरतेमध्ये सुद्धा प्रचंड आनंद आहे आणि तो तुम्ही घेतलाच पाहिजे. म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. तुम्हाला यातला कुठला मुद्दा खूप आवडला हे मला नक्की सांगा. तुम्हाला काही असे कायिकाचे म्हणजे आतून जी अनुभूती येते अचानक, त्याचे काही क्षण तुम्हाला अनुभवायला आलेत का, हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.